स्वयंपाक येतो म्हणतात तर अर्जंटाईन पण आंब्याचा रस बनवून लावते ना बाबा मी. हां, पटकन होऊन जाईल. बघू शकता आपल्या मॉडर्न जमान्याच्या सलूनमध्ये माहिती आहे काय जुनं सलून पण किती किंमत असतं. सो गाईज वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. आज सकाळचं काय आपण 6:30 वाजता उठलो. मी 7 वाजले आता ना 7:30 वाजले. झोपायला विसरलो. हां, पटकन होऊन जाईल. हं. रोज सकाळी कशी होती काही कळत नाही. तर चालू होतो भाई आपण आजीला घ्यायला इकडे गावामध्ये. आजीला बसलेला मागं. थोडंसं थांबून आपण जाऊ मस्त घरी. सकाळी सकाळी चहा पिल्याशिवाय ना काही मान नाही. चहा प्यायला बसलो होतो. बाकीचा ब्लॉग आता आंघोळ झाल्याच्या नंतर दाखवतो. आपल्या गावात मस्त इंटरफेस आहे. तिथे सुखी राहतं सगळ्यांना. बघू शकता आपल्या मॉडर्न जमान्याच्या सलूनमध्ये माहिती आहे काय जुनं सलून पण किती किंमत असतं वाटतं. जुन्या गोष्टी बघ. सो गाईज हा जो आंबा आहे का आपल्या शेतातला आहे. आम्ही शेतातला आहे. हे फक्त सूट गावातील लोकांनाच भेटू शकतं. बाहेर तरी केमिकलचे राहतात पण हे माहिती आहे का आपल्या गावातल्या शेतातले प्युअर आंबे राहतात direct. स्वयंपाक येतो म्हणतात अर्जंटाईन पण आंब्याचा रस बनवून लावते ना बाबा मी. कसं वाटलं आंब्याचा रस सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो खाली ना स्वयंपाक कोणाला एवढा वेळ लागू लागला यार म्हणजे घरच्यांना काय सांगू. बार तरी नाही छोला फल्ले आली तिथे खाऊ लागलो. काहीच इकडे एवढं गरम नाही तुम्हाला काय सांगू राव. ठरले गरम तर. एवढ्या मोठ्या उन्हामध्ये तरी माहिती का कुल्फीचा सहारा घ्यायचा भावाला तर खाऊन घेतले पण मी खातोय आता. Guys, या लोकांना आहे ना सकाळपासून पाहू लागले बाई किती कामं करावं लागले बाई आहे. आपल्याकडून स्वतः बाहेर निघलं जात नाही पण हे किती कामं करावं लागले. गाईज मी माझा ब्लॉग इथे थांबवतो. आय होप तुम्हाला ना माझा ब्लॉग थोडाही जरी आवडला असेल तर तुम्ही ना आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक वेळेस नक्कीच. बाय बाय.